झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. विक्रमजी गोखले आणि गजेंद्र आहिर आहेत आपल्यासोबत. गजेंद्रजी, सिनेमाच्या संगीताबद्दल जाणून घ्यावंसं वाटेल. मोजकीच गाणी आहेत पण वेगळी प्रकारची आहेत. ते वेगळं होण्याचं कारण आहे तसं की ती स्क्रिप्ट लिहितानाच गाणी लिहिली गेली होती आणि माझ्या डोक्यात तो साऊंडट्रॅक चालू होता स्क्रिप्ट लिहितानाच. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा वाचनं केली नाही या स्क्रिप्टची तेव्हा मी ती गाणी म्हणायचो, त्यावेळेला ती गायचो गाणी त्या जागेवर आल्यावर. मुळात कसं होतं की सिनेमात गाणी नाही आहेत तर गाण्यात सिनेमा आहे. तो गाणं सिनेमाची पटकथा पुढे घेऊन जातो आणि सिम्बॉलिक आहे आणि त्याच्यामध्ये मग मी फोक वापरलं आहे थोडं आणि पारंपरिक 85 साली कशी गाणी ऐकू याची भावगीत तसं वापरलं आहे. त्याच्यामध्ये मग सुरेश वाडकरांनी गायलं, कविता देवकी पंडित त्यांनी गायलं, प्रसन्नजीत कोसंबीने गायलं, प्राची दुबेने गायलं. मग त्याचा बरोबर करेक्ट कोलाज झाला की त्यातला फोक किती वापरायचा आणि किती भावगीताचा त्याला ठेवायचं. तर त्या संपूर्ण पिक्चरसाठी म्हणून ती योग्य वाटली. आणि मग मी पहिल्यांदाच ऑफिशियली म्युझिक केलं या सिनेमाचं. त्याचंही कारण तेच होतं की तुम्हाला ते समजलं होतं की मला हे करायचं होतं तसं आणि ते सहज जमून गेलं. गाणी झाली, श्रवणी झाली, लोकांना आवडत आहेत, छान वाटतंय, मलाही छान वाटतंय. गजेंद्रजी, इतर पण काही कलाकार आहेत, रेमाजी आहेत, नीला कुलकर्णी आहेत. त्यांच्या अभिनयाबद्दल काय, त्यांच्या भूमिकेविषयी त्यांचा अभिनय? कारण सई तामणकर पण आहे, नेहा पेंडसे पण आहे, नीना कुलकर्णी आहेत, रीमा लागवड, नव्या जुन्यांचा संगम आहे. नाही काय की ही रीमा, नीना सर, हे सगळे लोक जे रीमाताई, नीनाताई ही सगळी फार मोठी मंडळी आहे. ते एक कलावंत म्हणून खूप मोठ्या प्रगल्भ प्रतिभेचे लोक आहेत. तर आपल्या सिनेमाला यांचा अनुभव लागायला हवा हे माझी नेहमी धडपड असते. चांगली पटकथा जेव्हा लिहिली जाते तर ती फक्त चांगली पटकथा नाही राहत, तर त्याला चांगला सिनेमा बनण्यासाठी या सगळ्या एलिमेंट्सची गरज आहे. सो हे सगळं आहे. मग बाकी नवीन पिढीत मला सुबोध मित्र आहे माझा, किशोर माझा मित्र आहे, सई मैत्रीण आहे, नेहा आहे, ही जी मंडळी ही सकस कलावंत आहेत, यांना फार चांगलं फ्युचर आहेत. अभिनेता म्हणून जी काय शिस्त बाळगावी लागते संपूर्ण याच्यात ते आहे, वेलरेड आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या गिव्ह अँड टेकने तो सिनेमा उभा राहिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी खूप चांगल्या नटमंडळींबरोबर काम केलं आजवर आणि या सिनेमातसुद्धा. आणि या सिनेमात एस्पेशली या सगळ्यांचा मिळून जो काय डोलारा उभा राहिला तो फार प्रेक्षणीय झाला. उत्तम कसदार अभिनय बघण्यासाठी म्हणून तरी हा सिनेमा बघायला हवा की काय पद्धतीने लोकांनी कामं केली, त्याच्यामध्ये किती समज आहे आत्ता अभिनयाची, याच्यासाठी तरी तो सिनेमा बघायला हवा. सिनेमामध्ये आणखीनही काही कलाकार आहेत, त्यांच्या अभिनयाविषयी नेमकं विक्रम गोखलेजींना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, पुन्हा येऊया. झी 24 तास एक पाऊल पुढे.